दुसऱ्या मंगळवारीही आनंद आश्रमात जनसंवाद उपक्रमाला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद. ठाण्यातील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्या सोडवण्यासाठी आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमात जनसंवाद उपक्रम गेल्या मंगळवारीपासून सुरू करण्यात आला आहे. शिवसेनेचे प्रमुख नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली माजी महापौर अशोक वैती आणि विरोधी पक्षनेते मनोज शिंदे आणि इतर पदाधिकारी यांनी आज जनतेशी थेट संवाद साधला. गेल्या मंगळवारी सुद्धा शेकडोच्या वर नागरिक आपल्या समस्या घेऊन आले होते. त्यांच्या पण बऱ्याच समस्या जागेवरच सोडवण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे आज 11 मार्चच्या दुसऱ्या मंगळवारी सुद्धा नागरिकांनी जनसंवाद उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आज माजी महापौर अशोक वैती, ठाण्याचे माजी विरोधी पक्षनेते मनोज शिंदे यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि त्यातील काही समस्या त्यांनी जागेवरच सोडवल्या. त्यामध्ये काही आर्थिक फसवणूक, विकासकांनी केलेली फसवणूक, वाहतूक समस्याबाबत, मलनिस्सरण, दिव्यांगांच्या समस्याबाबत, अतिक्रमण याबाबत समस्या नागरिक घेऊन आले होते. याबाबत बोलताना मनोज शिंदे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की जास्तीत जास्त नागरिकांनी या जनसंवाद उपक्रमात येऊन आपल्या समस्या सोडवाव्यात. तर माजी महापौर अशोक वैती यांनी सांगितले, इथे कोणी कोणाचा नेता नाही, सगळे आम्ही टीमवर्क करत आहोत. आमच्याबरोबर सेनेचे इतरही पदाधिकारी आहेत. महिला आघाडी सुद्धा या उपक्रमात सक्रिय झाल्या आहेत. नागरिक बऱ्याच तक्रारी येथे घेऊन येत आहेत. काही तक्रारी आम्ही फोनवरून तात्काळ सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. तसेच ज्या मोठ्या समस्या असतील त्या आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाप्रमाणे खासदार श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, इतर आमदार यांच्या मार्फत सोडवण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. या जनसंवादाला माजी नगरसेवक जनार्दन खेतले, माजी नगरसेवक अशोक बोरिटकर, माजी नगरसेवक शैलेश शिंदे, शिवसेना पदाधिकारी श्रीमती रेखाताई मिरजकर, संदीप शिंदे, बाबा शिंदे उपस्थित होते. आता मला असं वाटतं एक 100-125 तरी तक्रारदार या ठिकाणी प्रश्न घेऊन या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण बघतात आहेत की ऑन द स्पॉट डिसिजन सन्माननीय पक्षप्रमुख आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानुसार, त्याचप्रमाणे आमचे खासदार श्रीकांत शिंदे, खासदार आमचे नरेश म्हस्के साहेब, आमचे मंत्री प्रताप आणि इतर मंत्री सर्व जे सत्तेमध्ये पदाधिकारी आहेत त्या सर्वांच्या सूचनेनुसार कामं करतोय आणि जे नागरिक, गरीब नागरिक पोचू शकत नाहीत त्यांना त्यांच्या समस्या पोचवण्याचं काम, त्यांची सेवा करण्याचं काम आणि त्या सेवेतनं समाधान त्यांना मिळेल अशा प्रकारचं कार्य आनंद आश्रमामधून या ठिकाणी चाललेले आहेत. आम्ही या ठिकाणी तक्रार निवारणासाठी बसलेलो आहोत. त्याचबरोबर प्रत्येक भागामध्ये आमच्या सेनेचे नगरसेवक या त्या भागात काम करतात आहेत. कालांतराने मंगळवार आनंद आश्रम, गुरुवारी महानगरपालिकेच्या समस्या आणि प्रत्येक नगरसेवकाच्या प्रभागामध्ये आमचे दौरे असणार आहेत. त्या ज्या नागरिकांचे प्रश्न आहेत थेट नागरिकांना त्या त्या भागातील पक्षाचे पदाधिकारी, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, तिकडचे संबंधित नगरसेवक यांना घेऊन त्या भागामध्ये देखील दौरा करण्याचं मानस या ठिकाणी आमचं आहे. त्याच्यामुळे फक्त आणि फक्त लोकांच्या समस्या आणि सेवा आणि त्याचं समाधान करणे हा एकमेव उद्दिष्ट घेऊन हे आनंद आश्रम आनंद दिघे साहेबांच्या स्मरणार्थ काम करते. जो आतापर्यंत ते मला वाटतं 126-127 आले आहेत. अजून साधारणतः 100 लोक अजून थांबलेले आहेत. साधारण म्हणजे 250-300 पर्यंत समस्या आता आलेल्या दिसतात आहेत मला. ऑन द स्पॉट बरेचसे विषय संपलेले आहेत. आता महत्वाचा एक विषय ट्रॅफिकचा आहे का आमच्या तक्रारदारांनी ट्रॅफिकचा विषय आणलेला आहे. त्यासाठी ट्रॅफिकचे संबंधित अधिकारी यांच्याबरोबर एक बैठक आम्ही या आठवड्यात लावतो आहोत आणि काही आमच्या पॉवर लिफ्टिंगच्या मुलींना अनुदान देण्याच्या माध्यमातून देखील या ठिकाणी आहे. बिल्डरनी फसवल्याच्या बऱ्याचशा तक्रारी या ठिकाणी आलेल्या आहेत.
अशोक वैती साहेब आणि आमचे बाकी नगरसेवक ऑन द स्पॉट ते काम करतात आहेत, आम्ही देखील काम करतोय आणि अशा प्रकारे त्या भागातील नगरसेवकांचे ज्या तक्रारी आहेत त्या भागातील नगरसेवकांना आणि शिवसैनिकांना देखील सक्षम करणार आहेत. जे नागरिकांना फसवणार आहेत, सेवा नाही करणार, मग ते अधिकारी असू दे, बिल्डर असू दे, त्यांना त्यांचा जाब द्यावा लागेल. तुम्ही याचा फायदा घ्यावा आणि मी तुमच्या माध्यमातून सांगतो आणि तुमच्या माध्यमातूनच ही दुसरी वेळ आहे, चांगला प्रतिसाद आहे. अजून जास्तीत जास्त प्रश्न आणावेत, समस्या आणाव्यात, आम्ही सक्षम आहोत. आम्ही पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेबांचे सैनिक आहोत आणि आम्ही सक्षम आहोत ते करण्यासाठी. आमचे शिंदे साहेब देखील संपले, त्यांचे मंत्रिमंडळ, त्यांचे नगरसेवक, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख सर्व सक्षम होत आम्ही. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेली ही परंपरा आहे. हीच परंपरा मुख्यमंत्री, आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे पुढे घेऊन चाललेत आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे आज ह्या ठिकाणी आम्ही सर्व काम करतोय. सर्व टीमवर्कनी काम करतो. कोणी आमच्यात नेता नाही, कोणी काही नाही, सर्व आम्ही टीमवर्कनी काम करतोय. महिला आघाडी देखील आता सक्षमतेने काम करणार आहे आणि ह्या पुढे देखील त्यांच्याकडे काही समस्या आलेल्या आहेत त्या देखील त्यांचा देखील निपटारा होत आहे. आपण पाहिलं असेल की बाहेर देखील आणि इथे देखील पाहिलं की बऱ्याचशा समस्या आपल्यापर्यंत आलेल्या आहेत. काही समस्या तात्काळ फोन करून तिथल्या तिथे सोडवण्याचा प्रयत्न करतो. नाही तर मग आता फक्त ऐकायचं आणि नंतर उद्या या असं नाही. ज्या समस्या आज सुटत आहेत त्या बऱ्यापैकी आम्ही तात्काळ सोडवतोय. काही समस्या महापालिकेच्या समस्या असतील त्या गुरुवारी आपण महापालिकेत बसणार आहोत. अशा प्रकारचे ज्या काही आदेश आहेत आम्हाला त्याप्रमाणे हे काम चालू आहे आणि ह्याच्यामध्ये सहकार्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे आदेश आहेत त्याप्रमाणे संबंधितांना देखील खासदार असतील, आमदार असतील, ह्यांना देखील सूचना त्यांनी केलेल्या आहेत की ज्या ज्या तक्रारी ह्या आनंद आश्रमामध्ये तात्काळ सोडवल्या जातील. काही तक्रारी ज्या आहेत त्या तक्रारी खासदारांकडे त्यांच्याकडनं तक्रारी सुटत, तर तशा प्रकारच्या सूचना श्रीकांत शिंदे साहेब आहेत किंवा नरेश मस्के आहेत यांना सांगण्यात येतील. प्रताप सरनाईक साहेब आपले पालकमंत्री आहेत आणि मंत्री आहेत, त्यांच्या माध्यमातून देखील त्यांच्यापर्यंत काही सूचना सोडवता येईल तर तशा प्रकारच्या त्यांच्या माध्यमातून देखील आम्ही ह्या ठिकाणी सूचना सोडवणार, नागरिकांच्या तक्रारी सोडवणार. नक्की एक चांगला प्रतिसाद चांगला मिळालेला आहे. कोणतरी ऐकावं असं प्रत्येकाला वाटत होतं. आज ह्या ठिकाणी मनोज शिंदे साहेब आहेत, खेतले आहेत, बोरीटकर आहेत, अवसरमन आहेत, रेखाताई आहेत, हे सर्व आम्ही ऐकतो. आता पण बरेचसे येऊन गेलेले आहेत. पुढच्या आठवड्यात आपण जर मंगळवारी पाहिलं तर अजूनही काही आपले कार्यकर्ते आहेत, जे पदाधिकारी आहेत, ज्या ज्या ठिकाणच्या अडचणी असतील, समजा खोपटचे असतील, खोपटचा एखादा पदाधिकारी नगरसेवक असेल किंवा मग भिवंडी, आता आपण काही तक्रारी तर अलिबागच्या आलेल्या आहेत, काही तक्रारी नालासोपाऱ्याच्या आलेल्या आहेत. प्रत्यक्ष फोन करून बोलणं झालेलं आहे, त्यांना तिथं पाठवलेलं आहे. तर अशा प्रकारच्या ज्या ज्या तक्रारी येतील ते सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार. आणि ही दिघे साहेबांनी सुरू केलेली जी परंपरा आहे की नागरिकांचे प्रश्न ह्या ठिकाणी सोडवावे, तीच परंपरा शिंदेसाहेब घेऊन चालले आणि त्या शिंदेसाहेबांना सहकार्य म्हणजे आम्ही फक्त ते ऐकून लोकांचं ऐकून जे सुटतील ते आमच्यापर्यंत आणि इतर राहिलेल्या प्रश्न त्यांच्यापर्यंत सोडवणे, त्यांच्याकडे पाठवण्यात येतील.